असेल तर सरकारला लाज वाटली पाहिजे. 57 वर्ष झाली, प्रकल्प पूर्ण झाला, त्या प्रकल्पातून तयार झालेली वीज जवळपास सगळ्यांनी वापरली. खरं तर ती भूमिपुत्रांच्यासाठी राखीव होती. त्या प्रकल्पातील पाणी पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई, पुण्यासहित सगळ्यांनी वापरली. शेतकऱ्याच्या वाट्याला पाणी कमीच आलं. परंतु ज्या भूमिपुत्रांनी आपली घरं दारं धरणाखाली बुडवली, आपल्या जमिनी गमावून बसले, ते मात्र अजूनही पुनर्वसनाच्या आशेनं वाट पाहत आहेत. आणि आज एका बाजूला सांगितलं जात आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे जणू काही इन्फ्रामॅन आहेत, पायाभूत सुविधा करणारे म्हणून स्वतःला त्यांनी बिरुदावली लावून ठेवलेली आहे. पण या पायाभूत सुविधा करत असताना या पायाभूत सुविधा ज्यांच्या जमिनीवर तुम्ही पूर्ण करताय त्या शेतकऱ्यांचं काय, भूमिपुत्रांचं काय, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. मला त्यांना आठवण करून द्यायची आहे. ते जेव्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळातले एक सामान्य आमदार होते, त्या काळामध्ये या बंदिस्त पाईपलाईनच्या विरोधामध्ये आणि पुनर्वसनासाठी म्हणून एक मोठं आंदोलन या मावळ तालुक्यामध्ये झालेलं होतं. 3 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागलेला होता. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. मी आलो होतो त्यावेळी, कारण मी इथूनच त्यावेळी पृथ्वीराज बाबांना फोन लावलेला होता आणि मला एक व्हिडिओ सापडलेला होता. पोलीस एन्काउंटर करावं त्या पद्धतीनं शेतकऱ्याला गोळ्या घालताना एक व्हिडिओ सापडला होता. तो मी त्यांना तातडीनं दिलेला होता. त्याच्यानंतरचा त्यावेळी मी खासदार होतो, आपल्याला माहिती असेल, दिल्लीहून थेट इथं आलेलो होतो.